बीड नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। निवडणुकीतील पराभव पचवणं कठीण झाल्यामुळे शिवसेनेचे पराभूत उमेदवार आणि माजी सभापती बाळासाहेब जाधव यांनी आपल्या समर्थकांसह भाजप नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून हा सर्व प्रकार परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। बीड शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपच्या भाग्यश्री देशपांडे यांनी विजय मिळवला। या विजयामुळे शिवसेनेचे पराभूत उमेदवार बाळासाहेब जाधव हे संतप्त होते। निकाल लागल्यापासूनच जाधव हे भाग्यश्री देशपांडे यांचे पती सागर देशपांडे यांना सतत टार्गेट करत होते। कधी रस्त्याने जाताना शिवीगाळ करणं तर कधी अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करणं अशा धमक्या त्यांच्याकडून दिल्या जात होत्या। शुक्रवारी रात्री सागर देशपांडे हे आपल्या घराच्या दारात फोनवर बोलत उभे होते। याच संधीचा फायदा घेत बाळासाहेब जाधव, त्यांचा मुलगा आणि इतर 5 ते 7 जणांनी अचानक देशपांडे यांच्यावर हल्ला चढवला। हल्लेखोरांनी सागर देशपांडे यांना घेरून त्यांना काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। त्यांच्या डोक्याला, पोटाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे। हा सर्व थरार सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाला असून त्यात हल्लेखोर मारहाण करताना दिसतायत। या प्रकरणी सागर देशपांडे यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे। त्यांच्या तक्रारीवरून पराभूत उमेदवार बाळासाहेब जाधव, त्यांचा मुलगा आणि इतर 5 ते 6 जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मात्र बीड जिल्ह्यामध्ये या रोजच्या अनेक दिवसेंदिवस अशा घटना वाढत चालल्या आहेत, गुन्हेगारी वाढत चालली आहे आणि यावर पोलीस प्रशासन काय करतंय असा सवाल आता वारंवार उपस्थित होतोय।